जय महाराष्ट्र मंडळी. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सहकार आणि राजकारणाला वेग आलेला आहे. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केलेल्या असून रविवारी ते राहुरी येथे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या वाड्यावर भेट देणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. विशेष म्हणजे ही भेट पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रभाव क्षेत्रात होत असल्याने तिच्याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. या भेटीत नेमकी कोणती राजकीय समीकरणं जुळणार, जिल्हा बँक निवडणुकीसाठी नवीन आघाडी तयार होणार का, आणि या भेटीचा विखे शिंदे तनपुरे यांच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण घडामोडीचा सविस्तर आढावा घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी PK भांडवलकर आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया नेमकं काय घडलंय. मुद्दा नंबर 1, राहुरीत राम शिंदे प्राजक्त तनपुरे भेटीचं महत्त्व काय. मंडळी, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे रविवारी राहुरी येथे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या वाड्यावर भेट देणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर होणारी ही भेट राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण गेल्या काही दिवसांपासून राम शिंदे जिल्हाभर समविचारी नेत्यांच्या भेटी घेत आहेत. आता थेट राहुरीत जाऊन तनपुरे यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय घेतल्यानं जिल्हा बँक निवडणुकीसाठी काही नवं राजकीय गणित आखलं जात आहे का, याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. मुद्दा नंबर 2, विखे पाटलांच्या बाले किल्ल्यात शिंदेंची एंट्री. राजकीय संदेश नेमका काय जातोय. मंडळी, राहुरी आणि परिसर हा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रभाव क्षेत्राखालील भाग मानला जातो. अशा परिस्थितीत राम शिंदे यांची या भागातील सक्रियता आणि तनपुरे यांच्या वाड्यावर होणारी भेट अनेक राजकीय संदेश देणारी मानली जात आहे. जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकारातील समीकरणं बदलत असल्याची चर्चा सुरू असून विखे पाटील यांच्या प्रभावाला पर्याय उभा करण्याचा प्रयत्न तर नाही ना, असा प्रश्नही राजकीय विश्लेषक उपस्थित करत आहेत. त्यामुळे या भेटीकडे केवळ औपचारिक भेट म्हणून न पाहता आगामी सहकार राजकारणातील महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिलं जात आहे. मुद्दा नंबर 3, तनपुरे कुटुंबाचं सहकारातील महत्त्व. मंडळी, राहुरी तालुक्यातील सहकाराच्या राजकारणात तनपुरे कुटुंबाचं स्थान आजही प्रभावी मानलं जातं. बाबूराव दादा तनपुरे यांच्यापासून सुरू झालेला सहकाराचा वारसा माजी खासदार प्रसाद तनपुरे, आमदार प्राजक्त तनपुरे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी पुढे नेलेला आहे. एकेकाळी तालुक्यात सहकारी संस्था उभारून कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार करण्यामध्ये या कुटुंबाची मोठी भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे आजच्या तालुक्यात तनपुरे कुटुंबाचा शब्द मानणारा मोठा वर्ग आहे. अशा परिस्थितीत राम शिंदे यांनी तनपुरे कुटुंबाशी संपर्क वाढवणं हे जिल्हा बँक निवडणुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. मुद्दा नंबर 4, राम शिंदेंची समविचारी रणनीती नेमकी काय आहे. मंडळी, जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम शिंदे यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सहकार क्षेत्रातील विविध नेत्यांच्या भेटी सुरू केलेल्या आहेत. त्यांच्या या रणनीतीमुळे नवीन समविचारी आघाडी उभी राहणार का, अशी चर्चा सुरू झालेली आहे. सहकार क्षेत्रात आतापर्यंत विखे पाटील यांचं वर्चस्व असल्याचं मानलं जात असताना राम शिंदे यांनी वेगळी मोर्चेबांधणी सुरू केल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत वेगळं राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंडळी, आता पाहू मुद्दा नंबर 5, विधान परिषद निवडणुकीनंतर बदललेलं राजकीय चित्र काय. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून बिनविरोध आमदारकी मिळवली. त्या निर्णयामागे केवळ विधान परिषद नव्हे तर आगामी जिल्हा बँक निवडणूक, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणनीती असल्याची चर्चा त्यावेळीही झाली होती. आता त्याच पार्श्वभूमीवर राम शिंदे यांची तनपुरेंशी होणारी भेट या चर्चांना अधिक बळ देणारी ठरत आहे. त्यामुळे भविष्यात सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नवीन राजकीय आघाड्या दिसू शकतात, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. मुद्दा नंबर 6, या भेटीत नेमकं काय चर्चा होऊ शकते. मंडळी, राजकीय वर्तुळात सध्या सर्वाधिक चर्चा याच मुद्द्याची आहे. जिल्हा बँक निवडणुकीत कोणत्या गटाला पाठिंबा द्यायचा, समविचारी संचालक मंडळ उभं करायचं का, की व्यापक सहकार आघाडी निर्माण करायची, यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबतही प्राथमिक रणनीती आखली जाऊ शकते, अशा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मात्र या भेटीत नेमके कोणते निर्णय होतील हे अधिकृतरित्या स्पष्ट झालेले नाही. मुद्दा नंबर 7, पुढे काय घडू शकतं.
मंडळी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी जिल्ह्यातील राजकीय हालचाली वाढत आहेत. विविध गटांकडून संपर्क, बैठकांचा सिलसिला आणि मोर्चेबांधणी सुरू आहे. राम शिंदे आणि प्राजक्त तनपुरे यांच्या भेटीनंतर जिल्ह्यात नवी राजकीय समीकरणं तयार होत आहेत का? विखे पाटील यांच्या रणनीतीत काही बदल होतात का? आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोणाचा वर चष्मा राहतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. मंडळी, या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. गोष्ट पहिली, जिल्हा बँक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राम शिंदे यांनी राहुरीत प्राजक्त तनपुरे यांच्या भेटीचा निर्णय घेतल्याने सहकाराच्या राजकारणात नवी समीकरणं तयार होण्याचे संकेत मिळत आहेत. गोष्ट दुसरी, विखे पाटील यांच्या प्रभाव क्षेत्रात राम शिंदे यांची वाढती सक्रियता ही केवळ औपचारिक भेट नसून आगामी सहकार आणि स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची रणनीती असू शकते अशी चर्चा सुरू आहे. आणि गोष्ट तिसरी, जिल्हा बँक, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याने अहिल्यानगरच्या राजकारणात पुढील काही दिवसात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंडळी, आता तुम्ही सांगा, तुमच्या मते राम शिंदे आणि प्राजक्त तनपुरे यांच्या भेटीनंतर अहिल्यानगरच्या सहकार राजकारणात नवं समीकरण तयार होईल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच प्रकारच्या राजकीय अपडेटसाठी सत्तामंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा अकाउंटला फॉलो करा.